श्री स्वामी समर्थ. हे सुंदर आत्मा, तुझ्यासाठी हा खास संदेश आहे. पुढील 3 मिनिटांकडे लक्ष द्या, कारण त्यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तो वगळू नका, अन्यथा तुम्ही माझ्याकडून महत्त्वाचे आशीर्वाद गमावू शकता. स्वामी म्हणत आहे, माझ्या बाळा, आज मी तुझ्याशी बोलू इच्छितो. आज मला तुला खूप काही सांगायचे आहे. मला आज तुझा थोडा वेळ हवा आहे. म्हणून माझ्या मुला, आज थोडा वेळ काढ. मला तुझ्याशी बोलण्याची गरज आहे, जेणेकरून मी तुला जे काही सांगू इच्छितो ते मी तुला सांगू शकेन. या वेळचा संदेश तुमच्यासाठी खूप काही घेऊन आला आहे. या संदेशानंतर तुम्हाला तुमच्यात अनेक बदल दिसतील, जे आज मी तुम्हाला देण्यासाठी आलो आहे. आज तुम्हाला माझ्याकडून त्या सर्व गोष्टी स्वीकारायच्या आहेत, ज्या मी तुम्हाला संदेशाद्वारे देऊ इच्छितो. जर तुम्ही यात यशस्वी झालात, तर तुम्हाला आज रात्री माझं स्वप्न नक्कीच दिसेल. तुमचाही माझ्यावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ पहा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आज मी तुम्हाला पहिले पाऊल सांगणार आहे, जे घेतल्यानंतर आयुष्य पूर्णपणे बदलेल आणि तुम्हाला त्या सर्व गोष्टी मिळतील ज्या तुम्हाला मिळवण्यासाठी खूप कठीण आणि अवघड वाटत आहे. आणि आज तू माझ्याशी तुझ्या अडचणी बोललास तरच ते शक्य आहे. म्हणूनच माझ्याशी बोला. मी तुमच्या आजूबाजूला आहे. माझ्याकडे काळजीपूर्वक पहा. देवाचे हे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत पहा. पडद्यामागे काय चाललं आहे ते जर तुम्ही फक्त पाहू शकत असाल, तर तुम्ही नाचून ओरडून देवाला गौरव गाल. परमेश्वर अलौकिकपणे तुमच्या जीवनात वावरत असतो. या दिवसात तुम्हाला स्नेह, पुनर्प्राप्ती आणि विपुलता मिळेल, ज्यासाठी तुम्ही पात्र आहात. आणि तुमचे संपूर्ण कुटुंब बरे होईल. जेव्हा तुम्हाला स्वामींची गरज असेल, तेव्हा चमत्कार घडतील. स्वामी तुम्हाला मदत करतील. विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहिल्यास तुम्ही शानदार विपुलता आणि असीम प्रेमाच्या हंगामात प्रवेश करू शकता. हा चमत्कार आणि आशीर्वादाचा काळ आहे, जो तुमच्यासाठी आकर्षित होऊ शकतो. तुमचे हृदय उघडा आणि तुमच्यावर उतू जाणारे आशीर्वाद मिळवा. माझ्या प्रिय बाळा, मी तुम्हाला भरपूर प्रेम, शांती आणि चमत्कार पाठवत आहे. तुमचे विस्तृत तळवे उघडा, त्यांना पकडा आणि त्यांना तुम्हाला इच्छा, आनंद आणि अटल धर्माने भरू द्या. मी असा दावा करतो की आजकाल तुमच्या विरोधात कोणतीही भयानक गोष्ट करत नाही. मग ती तुमची तंदुरुस्ती, वेळ, पैसा, स्वतःच्या कुटुंबाशी संबंधित असो. स्वामींच्या नावाने विजय प्राप्त होईल. देव म्हणत आहे, तुम्ही दडपल्यासारखे आणि थकल्यासारखे वाटण्यापासून भरपूर आनंदी वाटण्याकडे संक्रमण करत आहात. तुमच्या जीवनाची कहाणी व्यापारासाठी सेट केली आहे. अचूक नशीब आणि शक्यतांनी भरलेली आहे. खूप लवकर देव तुमच्या वेदना, चिंता आणि समस्यांचे निराकरण करेल आणि पर्याय म्हणून खरे आरोग्य, आनंद आणि शांती घेऊन येईल. ज्या गोष्टी तुम्ही पाहू शकत नाही, त्या सत्य म्हणून स्वीकारा. संपूर्ण गोष्टी पूर्ण होतील असा आत्मविश्वास बाळगा आणि तुमच्या फायद्यांच्या नवीन हंगामाचा समावेश करा. देव म्हणतो, जेव्हा तुम्हाला कामात अपयश येते, तेव्हा तुम्हाला असे वाटते की तुमच्याकडे असा कोणताही मार्ग उरला नाही, ज्यावर तुम्ही तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात करू शकाल. त्या क्षणी तुम्ही फक्त हेच पाहता की तुमच्यासाठी सर्व काही संपले आहे. माझ्या मुला, पण तुम्ही कधी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का की तुम्हाला इतकी भीती का वाटते? तुम्हाला जे काम करायचं आहे ते तुम्ही करू शकत नाही, या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? आज मी तुम्हाला हे का घडते ते सांगेन. माझ्या मुला, तू आतून एक प्रकारे स्वतःला कमकुवत समजू लागला आहेस. त्यामुळे तुला वाटते की मी हे काम करू शकत नाही. तुम्ही ते काम करण्यास टाळाटाळ करता. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तुमच्या मनात बसलेली भीती आहे, जी तुम्हाला तुमच्यासाठी आवश्यक असलेले काम करण्यापासून रोखते आणि जे केल्यानंतर तुमचे भविष्य सोनेरी होईल. त्यामुळे अपयश का येईना, पण प्रयत्न करत राहा, कारण अपयश हीच यशाची पहिली पायरी असते.
सहमत असाल तर होय स्वामी म्हणून टाईप करा. तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.